गुड मॉर्निंग. बघा, आपल्याला आज जो नवीन चॅप्टर सुरुवात करायचं आहे त्याचं नाव आहे प्लांट वॉटर रिलेशन. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय तर याच्यामध्ये आपल्याला प्लांटचा युजफुलनेस काय, वॉटरचा युजफुलनेस काय प्लांट संदर्भात ते बघायचंय. रूटचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यातला कुठला पार्ट ऍब्सॉर्प्शनला उपयोगाचा ते बघायचंय. आणि याच्या थिअरीज आहेत, पण याच्यातले आपल्याला फक्त 3च आर्टिकल याच्यामधले दिलेले 6.1, 6.2 आणि 6.3. आता प्लांट वॉटर रिलेशन म्हणजे काय, एक लक्षात घ्यायचं की वॉटरची जी इम्पॉर्टन्स आहे प्लांटच्या संदर्भात ही खूप जास्त असते. इतकी जास्त असते की एक शब्द याच्यामध्ये किंवा एक त्याच्यासाठी एक विशेषण वापरलं जातं. वॉटर इज अ कन्सिडर्ड ॲज अ एलिक्झिर ऑफ लाईफ. पाणी इतकं महत्वाचं आहे वनस्पतीच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीने तर आहेच, वनस्पती दृष्टीने इतकं महत्वाचं आहे की त्या संदर्भामध्ये पाण्याचा जो महत्व आहे ते हे एका शब्दाने तुम्हाला किंवा एका वाक्याने सांगता येऊ शकेल. त्याचं नाव आहे इलिक्झिर ऑफ लाईफ. ऍक्च्युली मराठी अर्थ जर आपण इलिक्झिरचा बघितला तर इलिक्झिरचा मराठी अर्थ याच्यामध्ये आहे परीस. परीस आपल्याला माहिती आहे, परीस जर लोखंडाला टच केला तर त्या लोखंडाचं काय झालेलं असतं, सोनं झालेलं असतं. थोडक्यात ती इम्पॉर्टन्स आहे असं समजा तुम्ही. ओके, म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या वनस्पतीमधलं सगळं पाणी काढून टाकलं तर ती वनस्पती डेड होणार आहे. म्हणजे ते पाणी आहे म्हणून ती जिवंत आहे असं आपण म्हणूयात. थोडक्यात काय, त्याच्या अस्तित्वामुळं म्हणजे पाणी असल्यामुळं ती वनस्पती जी आहे ती जिवंत आहे. थोडक्यात वॉटर इज इलिक्झर फॉर दॅट पर्टिक्युलर प्लांट. आणि म्हणून पाण्याला याच्यामध्ये असं एक म्हणलं जातं, इट इज नोन ॲज द इलिक्झर ऑफ लाईफ. ऍक्च्युली वनस्पती ज्या असतात त्या वनस्पती त्यांची रिक्वायरमेंटल जे आहे तिथूनच सगळे पूर्ण करतात. आपल्याला माहित आहे ऑलरेडी बाग की दे विल टेक द सनलाइट फ्रॉम सन, दे टेक द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एटमॉस्फिअर, दे absorb the water from the root, mineral dissolved into it. थोडक्यात काय झालं, इथं प्रत्येक त्याला लागणाऱ्या रॉ मटेरियल साठी वेगवेगळ्या ऑर्गन त्यांची तयार. म्हणजे पानामध्ये असणारा जो क्लोरोफिल आहे तो सनलाइटला ऍब्सॉर्ब करेल, पानावर असणारी छिद्र स्टोमॅटा ते कार्बन डायऑक्साइडला घेतील. मग वॉटर कोण घेणार आहे, प्लांट जे आहे ते वॉटर या ठिकाणी रूटच्या सहाय्याने ऍब्सॉर्ब करतो. म्हणजे थोडक्यात काय झालं, रूट इज अ ऍब्सॉर्बिंग ऑर्गन. रूटला असं एक म्हणलं जातं ऑब्सॉर्बिंग ऑर्गन और ऑर्गन ऑफ ऍब्सॉर्प्शन. प्लांट्स रूट ऍब्सॉर्ब वॉटर इन फॉर्म ऑफ लिक्विड ॲज वेल ॲज इन फॉर्म ऑफ वेपर. जमिनीमध्ये असणारी जी मुळं असतात ती पाणी या ठिकाणी द्रवरूप अवस्थेमध्ये शोषून घेतात. आणि काही वनस्पतीमध्ये ही मुळं वर अशी तरंगत असतात, अधांतरी तरंगत असतात, त्यावेळेस ती पाणी बाष्पाच्या स्वरूपामध्ये शोषून घेत असतात. पण लक्षात घ्या, ऍब्सॉर्प्शनचा ऑर्गन म्हणला तर रूटच समजायचा. मग ते पाणी ऍब्सॉर्ब करेल किंवा वेपर ऍब्सॉर्ब करेल, डझंट मॅटर, याला याच्यामध्ये म्हणायचं रूट इज अ ऍब्सॉर्बिंग ऑर्गन. गॉट इट? मग हे जे काही वॉटर जे आहे त्या वॉटरच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी बघायच्या. कुठल्या प्रॉपर्टी आहेत, तर अगदी सोपं जर विचार केला तर वॉटरचं नेचर आपल्याला बघायचंय. वॉटर इज अवेलेबल टू द प्लांट इन फॉर्म ऑफ आयदर लिक्विड और इट इज अवेलेबल इन फॉर्म ऑफ वेपर. हे जे वॉटर आहे हे वॉटरचा पीएच जर आपण बघितलं तर हे न्यूट्रल पीएच आहे. वॉटर जे आहे, वॉटर हे प्लांट मध्ये युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून सुद्धा काम करू शकतं. ऍक्च्युली वॉटर जे आहे त्याची प्रॉपर्टीज आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हंटच आहे ते. युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे काय, जगातले बहुतेक पदार्थ पाण्यात विरघळतात आणि म्हणून त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं याच्यामध्ये या ठिकाणी नाव दिलं जातं. तर वॉटर जे आहे ते या प्रकारचा युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून त्याच्यामध्ये या ठिकाणी काम करतं. म्हणून प्लांट मधल्या बहुतेक रिॲक्शन चाललेले असतात. याचबरोबर प्लांटची जी काय स्पेसिफिक हीट जी आहे ती पण जास्त आहे.
प्लॅन्टची जी स्पेसिफिक हीट जी आहे ती पण जास्त असते. स्पेसिफिक हीट आपल्याला माहित आहे, 1 किलोग्रॅम पाणी घेतलं आणि त्याचं 1 डिग्री तापमान वाढवायचं असेल तर जी हीट लागणार आहे त्याला स्पेसिफिक ही पण जास्त आहे. हीट ऑफ फ्युजन असते, ही हीट ऑफ फ्युजन सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी वॉटरची नेहमी जास्त असते, किंवा हीट ऑफ वेपरायझेशन पण म्हणतात. ही पण याच्यामध्ये या ठिकाणी वॉटरची या ठिकाणी नेहमी जास्त असते. थोडक्यात स्पेसिफिक हीट असू द्या, हीट ऑफ फ्युजन असू द्या, किंवा हीट ऑफ वेपरायझेशन असू द्या, ह्या तिन्ही व्हॅल्यू वॉटरच्या बाबतीमध्ये जास्त आहेत. आणि ऍक्च्युली याच प्रॉपर्टीमुळे प्लांट आणि वॉटरचं रिलेशन आहे असं आपण समजूयात, किंवा प्लांटला वॉटर जे युजफुल होणार आहे त्याच्यामध्ये या 3 प्रॉपर्टीचा पण तसा महत्वाचा भाग आहे. तो एक भाग याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. तर वॉटर जे आहे ते वॉटरचे प्रॉपर्टी काय आहेत बघा. लिक्विड किंवा वेपर मध्ये न्यूट्रल पीएच आहे त्याचा, युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणून ते काम करतं. स्पेसिफिक हीट, हीट ऑफ फ्युजन किंवा हीट ऑफ वेपरायझेशन ही सगळे याच्यामध्ये या ठिकाणी जास्त आहेत वॉटर संदर्भामध्ये. सिमिलरली वॉटरचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहित आहे की वॉटरचं जे रूट आहे ते रूट जमिनीमधून पाणी अब्सॉर्ब करून घेतं आणि शेंड्यापर्यंत पोहोचवत असतं. मग मुळाने शोषून घेतलेलं पाणी शेंड्यापर्यंत घेऊन जायचं जे काम आहे ते व्हेसलच्या माध्यमातून चालतं. हे जे काम आहे व्हेसलच्या माध्यमातून जे कंडक्शन ऑफ वॉटर होणार आहे त्यासाठी सुद्धा वॉटरची प्रॉपर्टी उपयोगाला येते. त्यासाठी वॉटरच्या 2 प्रॉपर्टी उपयोगाला येतात. पहिली आहे ती म्हणजे याच्यामध्ये ऍडिझिव्ह फोर्स ऑफ वॉटर अँड कोहिजिव्ह फोर्स ऑफ वॉटर. मग ऍडिझिव्ह फोर्स आणि कोहिजिव्ह फोर्स म्हणजे काय असतो? सोपं लक्षात घ्यायचं. ऍडिझिव्हचा अर्थ काय? अट्रॅक्शन बिटवीन टू डिसिमिलर मॉलिक्यूल इज ऍडिजन, ऍडिझिव्ह फोर्स. And attraction between 2 similar molecules is called as the cohesion, that is cohesive force. आणि ऍक्च्युली ह्या दोन्ही प्रॉपर्टी, या 2 प्रॉपर्टीमुळे वॉटर जे असेल हे व्हेसलच्या आतमध्ये जात असतं. मी थोडक्यात मी आता ही व्हेसल दाखवतो. एक व्हेसल आहे, समजा रूट मधून हे वॉटर इथं आलेलं आहे, तर या वॉटरचं जे काही अट्रॅक्शन आहे ते या व्हेसलच्या वॉल बरोबर आहे. व्हेसलची जी वॉल आहे ही व्हेसलची वॉल सेल्युलोज किंवा अजून काही पेक्टिन तयार झाली असेल, म्हणजे आता सेल्युलोज, पेक्टिन आणि वॉटर यांचं अट्रॅक्शन आहे, ह्याला म्हणायचं ऍडिझिव्ह फोर्स. ओके, जिथे फोर्स तयार झाला तो ऍडिझिव्ह फोर्स. सिमिलरली दुसरा वॉटर मॉलिक्यूल आला तो पहिल्याला अटॅच झाला, दुसरा वॉटर मॉलिक्यूल आला तो पहिल्याला अटॅच झाला, तर आता 2 वॉटर मॉलिक्यूल मध्ये पण एक फोर्स तयार झाला, त्याला म्हणायचं कोहिजिव्ह फोर्स. मग याच्यामध्ये असं कंटिन्युअस वॉटर कॉलम तयार होत जातो आणि पाणी वर नेलं जातं. म्हणजे थोडक्यात त्याला आपण जी अपलिफ्टमेंट ऑफ वॉटर जे आहे, ज्याला ट्रान्सपिरेशन पूल असं पुढे जाऊन आपण म्हणणार आहोत, त्यासाठी हा पूल होणं आवश्यक आहे. आणि तो पूल या वॉटरच्या या प्रॉपर्टीवर अवलंबून असतो, याला म्हणतात ऍडिझिव्ह फोर्स आणि कोहिजिव्ह फोर्स. व्हॉट इट? मग आता वॉटरचे प्लांट मध्ये रोल काय आहेत? पहिलं म्हणजे लक्षात घ्या, प्लांट मधल्या सगळ्या केमिकल रिॲक्शन याच्यामुळे चालणार आहेत, वॉटरमुळे चालणार. दुसरं, वॉटरची जी काही ओपनिंग आणि वॉटरमुळे जे स्टोमॅटा असतात ते ओपनिंग आणि क्लोज होतात, तेही त्याच्यामुळे चाललेलं असतं. मिनरल डिझॉल्व जे होत असतात ते पाण्यामुळे होतात, तेच मिनरल प्लांटला अवेलेबल होत असतात. म्हणजे मिनरलला हा एक मार्ग आहे प्लांट पर्यंत पोहोचायचा म्हणूयात, पाणीचा. किंवा वॉटरचा अजून एक प्लांटच्या संदर्भामध्ये एक रोल सांगितला जातो, तो म्हणजे काय, तर हा एक वॉटर जो आहे हा एक या ठिकाणी प्लांटचं हीट पासून पण प्रोटेक्शन करत असतो. थोडक्यात समजा हे या ठिकाणी लीफ आहे, या लीफ मध्ये वॉटर आहे, तर सनलाईट पडल्यानंतर काय होईल, पडलेल्या सनलाईट मधले असणारी हीट इथं असणारं वॉटर आहे ते अब्सॉर्ब करतं, लिक्विड वॉटरचं रूपांतर वेपर मध्ये होतं, म्हणजे ती हीट इथं वापरली जाते आणि त्याच्यामुळे ह्याचं जे काही टेम्परेचर आहे लीफचं ते वाढू दिलं जात नाही. थोडक्यात ज्याला आपण एक काय म्हणूया की एक असा प्रोटेक्टिव्ह असा एक मिडल लेअर म्हणून सुद्धा वॉटर काम करू शकतं. तर असे वेगवेगळे रोल याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी या वॉटरच्या याच्यामध्ये या ठिकाणी सांगता येतात. वॉटर या ठिकाणी प्लांटच्या ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी, फळाचा आकार वाढवण्यासाठी आवश्यक असेल, सेलची जी ऍक्टिव्हिटी आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी सुद्धा वॉटरचा रोल आहे.
की थोडक्यात मी सांगितलं प्लॅन्ट मधलं सगळं वॉटर काढून टाकलं तर नॉन लिव्हिंग झालं. म्हणजे लिव्हिंग कंडिशन ऑफ वॉटर इज मेनली ड्यू टू वॉटर, म्हणून हा शब्द इथं वापरलाय इलिक्झिर ऑफ लाईफ. तर हे लक्षात घ्या, ह्याला इलिक्झिर असं का म्हणलेलं आहे. आता हे जे रूट आहे त्या आपल्याला असं लक्षात आलं की प्लॅन्टचे वेगवेगळे पार्ट आहेत, रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर, फ्रूट, सीड. रूट हा ऑर्गन ऑफ ऍब्सॉर्प्शन आहे, अँकरेजचा ऑर्गन आहे. तो आधार पण देतो आणि पाणी शोषून घेतो. खोड जे असेल ते जमिनीवर आहे, कंडक्शन ऑफ वॉटर, मिनरल ब्रँचेस तयार करणं आहे. लिव्स फोटोसिंथेसिस करणं असेल, फ्लावर सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, फ्रूट फूड स्टोरेज आहे, सीड जर्मिनेशन असेल, प्रोपगेशन असेल. प्रत्येकाचे असे रोल आहेत. तसं रूटचा सुद्धा रोल आहे ऍब्सॉर्प्शन अँड अँकरेज. मग आपण टिपिकल रूटचा विचार केला तर टिपिकल रूट मध्ये कुठला पार्ट असा असतो की जो ऍब्सॉर्प्शन करतो? सगळा पार्ट रूटचा ऍब्सॉर्प्शन करतो का? नेव्हर. मी इथे एक फिगर काढतो, तुमच्या असं लक्षात येईल की रूटचा कुठला पार्ट ऍब्सॉर्प्शन करतो. फॉर एक्झाम्पल इथे मी रूटची फिगर काढतो. यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की इथं सगळ्यात रूटच्या एका टोकाला तुम्हाला इथे एक असा एक लेअर सापडतो, डार्कर लेअर असतो जिथं कंटिन्युअस सेल रिजन चालतं. त्याला म्हणतात रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक और मेरिस्टेमॅटिक रिजन. याच्या भोवती असा एक रूट कॅपचा भाग असतो, दुसरा भाग. इथं अशा प्रकारचे असतात नंबर ऑफ रूट हेअर्स. जनरल टिपिकल रूट मध्ये एवढं दिसतं. अजून काय दिसेल? हा एक वरचा भाग असतो. आता मी नाव देतो याला. हा निळा भाग जो तुम्हाला दिसतोय याला म्हणतात मेरिस्टेमॅटिक रिजन और मेरिस्टेमॅटिक झोन. ही जी दिसते याला म्हणायचं रूट कॅप. ह्याच्या वरचा रिजन आहे याला म्हणायचं इलॉंगेशन झोन किंवा झोन ऑफ इलॉंगेशन और इलॉंगेशन रिजन. याच्या वर आहे हा ऍब्सॉर्प्शन झोन म्हणून ओळखला जातो किंवा रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन म्हणतात. आणि सगळ्यात वर इथं असतो याला म्हणतात मॅच्युरेशन झोन. मग याच्यातला कुठला पार्ट फक्त ऍब्सॉर्प्शनला उपयोगाला येतो? यातला फक्त हा एवढाच भाग ऍब्सॉर्प्शनला उपयोगाला येतो, कारण याला आहेत असे डेलिकेट असे रूट हेअर. म्हणजे थोडक्यात रूट हेअरचा जो काही रिजन आहे दॅट इज द ओनली रिजन युजफुल फॉर ऍब्सॉर्प्शन. बाकी यातला कुठलाही भाग उपयोगाला येत नाही. मग याची कामं काय? हा मेरिस्टेमॅटिक रिजन इथं कंटिन्युअस सेल रिजन चालेल, त्याच्यावर तर वनस्पतीची वाढ अवलंबून आहे. त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी एक रूट कॅप आहे, कारण हा मूळ खाली जाणार आहे. खाली जात असताना हा डेलिकेट जो मेरिस्टेमॅटिक झोन आहे तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून कॅप हे प्रोटेक्शनचं काम करते. वरचा इलॉंगेशन रिजन आहे, इथं काय होतं, इथं तयार झालेले सेल डिव्हिजन तयार झालेले नवीन सेल इथं वर येतात, इलॉंगेट व्हायला लागतात. पुढं या मध्ये जो इपिडर्मिस आहे रूटचं त्याच्यापासून रूट हेअर तयार होतात. वरच्या रिजन मध्ये हे सेल मॅच्युअर होतात. मॅच्युअर झाले की टिश्यू मध्ये रूपांतर, टिश्यू झाले की ऑर्गन, सिस्टीम आणि बॉडी. हे थोडक्यात प्लॅन्टच्या लाईफ सायकल साठी असणार हे सगळं इथे आहे. वडील पण याच्यातला फक्त हा रूट हेअरचा जो रिजन आहे तोच ऍब्सॉर्प्शन साठी उपयोगाला येतो. मग एक रूट हेअर कसा असेल तर हा एपिडर्मिसचा रिजन आहे, हे मी दाखवतो लाईक दिस. हा रूट हेअर इथे दिसेल तुम्हाला, हा दिसतोय, हा एक रूट हेअर इथं दिसतोय बंच, त्यातला मी एक रूट हेअर काढलाय. ओके, ह्या रूट हेअरचं काय वैशिष्ट्य आहे तर रूट हेअर इज आउटग्रोथ ऑफ एपिडर्मिस और इपिब्लेमा. हा जो रिजन आहे याला इपिडर्मिस म्हणतात किंवा इपिब्लेमा म्हणतात. ओके, तर त्याचं आउटग्रोथ म्हणून ओळखलं जातं. आणि हाच रिजन रूट हेअरचाच रिजन जो आहे तोच फक्त काय आहे ऍब्सॉर्प्शन साठी उपयोगाला येतोय. ऑडिट. तर इथं फक्त एवढं लक्षात घ्या, रूटला आपण इलिक्झर का म्हणतोय, त्याचे इतके रोल आहेत म्हणून, आणि हे त्याच्या एवढ्या प्रॉपर्टीज आहेत म्हणून. रूटचा फक्त ऍब्सॉर्प्शन रिजन कोण आहे, जिथं रूट हेअर आहे तोच ऍब्सॉर्प्शन आहे. रूट हेअरचं शॉर्ट मध्ये लक्षात घ्या, रूट हेअर म्हणजे काय तर रूट हेअर म्हणजे एक्सटेन्शन आहे कुणाचं, इपिडर्मिसचं किंवा इपिब्लेमाचं. हेच फक्त वॉटर ऍब्सॉर्ब करणार आहे.
वडील थँक्यू.